नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 22 जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत. आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1 लाख रुपये. 22 कॅरेटचा दर आहे 92,000 तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,15,900 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात ESIC योजनेची वेतन मर्यादा 35,000 करावी. धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचं आवाहन. बेळगाव वेंगुर्ला रस्त्याच्या दुरावस्थेला कंटाळून तुर्केवाडी फाट्यावर रास्ता रोको. 500हून अधिक मृत्यू आणि अपघातांचे भय कायम. ठोस उपाययोजना न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा. तुर्केवाडी फाट्यावरील पिकअप शेडची दुरावस्था. सुरक्षिततेऐवजी धोक्याचं वातावरण झालंय निर्माण. तातडीने दुरुस्ती करण्याची प्रवाशांची जोरदार मागणी. चंदगड मतदारसंघातून महामार्ग शक्य नाही हे ठाऊक असूनही प्रयत्न सुरू. राजेश पाटील. शेतकऱ्यांच्या जमिनींचा विनाश करणारा प्रकल्प रद्द करा. सर्वपक्षीय मागणी. रक्त सांडू पण महामार्ग होऊ देणार नाही. संग्रामसिंह कोपेकर यांचा इशारा. दी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने राबवण्यात आला कार्यक्रम. 100 दिवस 100 शाळा मोहिमेअंतर्गत रस्ता सुरक्षा प्रतिज्ञाद्वारे उपक्रमाची सांगता. रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनियर्स ग्रुपतर्फे कोल्हापुरात वीरवंदना उपक्रम. ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिकांचे गौरवपर भाषण. मेडिकल तपासणी, निवृत्ती वेतन आणि कागदपत्रांचे निवारण विविध सुविधा लाभार्थ्यांना उपलब्ध. गडिंग्लज येथील मूकबधीर निवासी शाळेत विद्यार्थ्यांसोबत साजरा झाला वाढदिवस. जय जवान जय किसान फाउंडेशनचे खजिनदार संजय जाधव यांचा सामाजिक सलोखा. दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत केक कापून केले जेवण वाटप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव येथे रक्तदान शिबिर. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. भाजप कार्यकर्ते लायन्स ब्लड बँक आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग. किनी ग्रामस्थांनी एकत्र येत राबवला स्मशानभूमी स्वच्छता उपक्रम. झाडाझुडपांनी वेढलेल्या स्मशानभूमीला दिला स्वच्छतेचा नवा श्वास. सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण. हरडी बुद्रुक येथील सिम्बायोसिस स्कूलमध्ये सत्कार समारंभ उत्साहात. गुणवंत विद्यार्थ्यांना शील्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरव. दत्ता देशपांडे आणि डॉक्टर सतीश घाडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.